कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या चर्चेत आता शांतता आहे असं वाटत असलं तरी हा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्ह आहेत। पालकमंत्री पदासाठी शिवसेना आग्रही असून आमचे 3 आमदार आहेत, मग पालकमंत्री आम्हालाच हवं असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे आमदार अग्रस्थानी आहेत। मध्यंतरीच्या काळात शिवसेना शिंदे गटातील आमदार विरुद्ध सुनील तटकरे यांच्यात राजकीय युद्ध रंगलं होतं। दोनही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार राजकीय आरोप होत होते। त्यातच आमदार महेंद्र थोरवे यांनी काही वेळा सुनील तटकरे यांना जोरदारपणे डिवचल्यानंतर महायुतीमध्ये अशांतता निर्माण झाली होती आणि महेंद्र थोरवे यांच्या विरोधात संपूर्ण रायगडमध्ये निदर्शनं सुद्धा झाली होती। शिंदे गटातील मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्री पदाच्या विषयाला ताजं केले। आमच्या पक्षाचे 3 आमदार आहेत, त्यामुळे पालकमंत्री भरतशेठ गोगावले असतील असं म्हणत शिरसाट यांनी ठाम भूमिका मांडलेली आहे। दरम्यान सध्या अधिवेशन सुरू असल्यामुळे गोंधळ नको म्हणून पालकमंत्री पदाचा विषय लांबणीवर पडलाय। आम्हाला पालकमंत्री पद मिळेलच असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे असं म्हणत संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा हा पालकमंत्री पदाचा वाद ताजा केलाय। शिवसेनेची भूमिका काय? शिवसेनेची भूमिका निश्चित आहे की आमचा पालकमंत्री हा असलाच पाहिजे। आमचे 3 आमदार आहेत, भाजपचे 3 आहेत, राष्ट्रवादीचा 1 आहे। तुम्ही गणित लावाल का नाही काही? आणि त्या गणिताच्या आधारे भरत गोगावलेला आम्ही पालकमंत्री म्हणून डिक्लेअर करायचं वारंवार सांगितलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। मला वाटतं या अधिवेशनामध्ये उगाच गोंधळ नको किंवा उगाच गडबड नको म्हणून विरोधकाच्या हाती काही कोलीत सापडू नये म्हणून त्यांनी थांबवलं असेल, परंतु निश्चित तौर पण पालकमंत्री हे भरतशेठ गोगावले झाले पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।